त्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना अल्लध वाटे कसे बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे कधी तू रिमझिम झरणारी बरसात कधी तू चमचम करणारी चांदण्या कधी तू कोसळत्या धारा थैमान वारा विजलीची नक्षी अंबरा सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची ओलीरा कधी तू रिमझिम झरणारी बरसात कधी तू चमचम करणारी चांदण्या. लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज. आणि खऱ्या अर्थानं मी का स्वागत करतो असं झालं कारण ना काही गाणी ही ओळख असतात. आणि ही ओळख का असतात कारण ती गाणी आपण वारंवार ऐकत असतो. ती आपल्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपल्या घरोघरी आपल्या मनात घर करून बसतात. तशी ही जोडी आहे जी आपल्या मनात घर करून बसली आहे. आणि नवीन वर्षात स्वागत करत असताना त्याच जोडीला आपण बोलून इथे का धमाल करू नये असं आमच्या मनात आलं. अविनाश विश्वजीचं खूप खूप स्वागत आहे. यदुवीर, तुझंही खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा नवीन वर्ष आहे आणि तुम्ही जे गाणं सादर केलं ती खरं तर ओळख आहे. पाठी वळून बघताना ही ओळख होताना कसा काय प्रवास बघता स्वतःचा आणि किती भारी वाटतं की आपला एवढा प्रवास झाला आहे. खूप अमेझिंग फिलिंग आहे. मला वाटतं की असं वाटतच नाही खरं की 14 वर्ष होऊन गेलेली आहेत या गोष्टीला. आजही तितकंच रिफ्रेशिंग आहे. आणि मला असं वाटतं की आमच्या दोघांबद्दल ना एक गंमत म्हणजे 14 वर्षापूर्वी आम्ही जितके एक्सायटेड होतो एखादं गाणं करण्यासाठी आजही ती एक्साइटमेंट आमच्यामध्ये तशीच आहे. त्यामुळे मला वाटतं की ही त्या संगीताची जादू आहे की कितीही वर्ष झाली ना तरी ती आपल्याला तरुण ठेवतं आणि आपल्याला जिवंत ठेवतं. विशेष तर आपण नेहमी असं म्हणतो की आपल्याला काहीतरी भारी काम करू मिळू ही प्रत्येकाची अपेक्षा असते की मला काहीतरी भारी करायला मिळावं. आज ती गाणी लोक आपल्या आयुष्यातल्या नेहमी आनंदाच्या दिवशी ऐकतात. एक कलावंत म्हणून असं खरंच वाटतं का की अरे काय बात आहे. म्हणजे कधी रस्त्यांवर तुम्हाला लोक सांगत असतील, माझ्यासारखी लोक तुम्हाला भेटत असतील तेव्हा सांगत असतील, किती भारी वाटते कलाकार म्हणून तुम्हाला. फारच अवर्णनीय असा तो एक्सपिरियन्स आहे. कारण मुळात काय होतं की कुठलाही कलाकार किंवा संगीतकार एखादं गाणं कंपोज करतो म्हणा, गातो म्हणा, मनापासून इच्छा असते की लोकांच्या हृदयामध्ये ते जाऊन बसलं पाहिजे. आणि हे खूप भाग्य असायला लागतं त्या कलाकाराचं की ते ताजं तवानं वाटणारं गाणं सतत राहावं, त्याच्या डोक्यात हृदयात राहावं. हे खूप भाग्याचं लक्षण आहे. आणि आम्हाला खूप म्हणजे हे प्रेम भरभरून रसिकांचं मिळालं ना ह्याच्यामध्ये खूपच आम्हाला भाग्यवान समजतो की म्हणजे आपण आता सरतं वर्ष म्हटल्यानंतर आपण वर्ष जुनं झालं, आता नवीन वर्ष आता हे जुनं झालं, आता नवीन काय असं म्हणतात. पण काही गाणी आमची अजूनही ताजीतवानी वाटतात. हे खरंच आम्ही खूप भाग्यवान आहोत त्या बाबतीत. म्हणजे ना मला खूपदा जो सिनेमा जेव्हा आलेला मुंबई पुणे मुंबई, आणि तो सिनेमा एकतर फार वेगळा होता. त्याची 2 कारणं. एकतर तेव्हा असे सिनेमे फक्त 2 कलाकार ज्यांनी आपले कपडेसुद्धा बदलले नाही, तेच कपड्यात आहेत, ते एक दिवस समोरून आपल्याला दाखवतात. ते आम्ही फक्त टॅक्सी नंबर 911 नंतर आपण मुंबई पुणे मुंबईनंतर बघितलं. तुम्हाला काय होतं सतीश सरांनी काय सांगितलं होतं की आपण काहीतरी वेगळं करतो. हे आपण सगळेच म्हणतो की आपण वेगळं करतोय, पण काहीतरी वेगळं करू पाहणं आणि ते वेगळं लोकांना दिसणं हीच भारी गोष्ट आहे. तुम्हाला काय सांगितलं सतीश सरांनी याबद्दल? मी खूप फ्रँकली सांगतो तुला, अतिशय फ्रँकली सांगतो. जेव्हा पहिल्यांदा ही कन्सेप्ट मला आणि विश्वेतला कळली होती तेव्हा मी म्हटलं हॅ काय यार 2च कलाकार काय असणार त्याच्यामध्ये. म्हणजे आईला प्रॉब्लेमच आहे, घाबरलो होतो आम्ही. हो. आणि तुला गंमत माहिती आहे का, सतीश बरोबर आम्ही पहिली जी फिल्म केली होती
ती एक ह्यूज फिल्म होती गैर नावाची, या. की जी एक मल्टी स्टारकास्ट असलेली फिल्म आहे. ते सगळे स्टॉलवर्ड्स होते त्यावेळी. त्याच्या आधी जी फिल्म केली होती ती होती एक डाव दोघी पछाड. त्यातही गँग. त्याच्यात तर म्हणजे अशोक मामा आणि सगळे मराठीतले टॉपचे सगळे कलाकार. आणि ह्या 2 फिल्म्स नंतर आता एक फिल्म आपण करतोय की ज्याच्यामध्ये फक्त 2च कलाकार आहेत. म्हटलं काय सतीश. आणि बरं तेव्हा आधी सतीशचं सुद्धा एक जे सतीश राजवाडे म्हटल्यानंतर लोकांना एक थ्रिलर म्हणजे राईट नाही का म्हणजे अपेक्षा वेगळ्याच होत्या. Suspense, thriller. सस्पेन्स थ्रिलर. तो म्हटलं रोमॅन्टिक फिल्म करायची म्हटल्यानंतर आणि त्यात 2 कॅरेक्टर अख्ख्या फिल्ममध्ये दुसरं कॅरेक्टर नाही म्हटल्यानंतर गोष्ट ती किती होल्ड होणार हा प्रश्न होता आम्हाला. पण त्यांनी गोष्ट आम्हाला काही रिव्हील केलेली नव्हती. आणि नंतर जेव्हा बॅकग्राऊंडला आलं त्यावेळेला आम्ही म्हणजे कधी पिक्चर संपला कळलंच नाही आम्हाला. ऍक्टिंग इज ऑल अबाउट ऍक्शन अँड रिॲक्शन. पण मला असं वाटतं बिहाइंड द कॅमेरा इज ऑल्सो ऍक्शन अँड रिॲक्शन. कारण शेवटी तुम्ही ऍक्शन करणार, डिरेक्टर रिॲक्ट करणार, तेव्हा तर गोष्टी बदलणार आहेत. हे तुमचा आणि सतीश सरांचा बॉन्ड आहे का? डेफिनेटली एक बॉन्ड आहे. म्हणजे बॅकग्राऊंड स्कोअर करत असताना सतीशनी हा शॉट का लावला आहे, किंवा मी सांगतो तुला की एखादा ट्रॉली शॉट आहे किंवा तो अशी ट्रॉली जाते ती पूर्ण, आणि त्यांनी ते का केलं आहे. आता कुठेतरी एवढं आम्ही कनेक्ट झालेलो आहोत की त्या गोष्टी तो ज्या प्रकारे शूट करतो त्याच्यामागे त्यांनी बॅकग्राऊंडला स्कोप ठेवला आहे, गाण्यांना स्कोप ठेवला आहे, म्युझिकला स्कोप ठेवला आहे. या सगळ्या गोष्टी आता न सांगता कुठेतरी कळतात. आणि आता कॉम्बिनेशनमधलं बोलतो आहोत पण एक गाणं होऊन जातं ना कॉम्बिनेशनचं अजून एक. बिलकुल. लेट्स हॅव द सॉन्ग. हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग. हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग. हो असतो उगाच स्माइलिंग बघता तुला मन जम्पिंग वाटे हवे हे गोड फिलिंग. असतो उगाच स्माइलिंग बघता तुला मन जम्पिंग वाटे हवे हे गोड फिलिंग. धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे फिरुनी ओठांवरती येई तुझेच गाणे. धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे फिरुनी ओठांवरती येई तुझेच गाणे. क्या बात आहे, सुपर. मी काही दिवसांपूर्वी राज कपूर यांचे 100 इयर्स आम्ही सेलिब्रेट करत होतो आणि मी त्यांच्या सगळ्या गाण्यांची लिस्ट पाहिली. म्हणजे अविनाश सर मला असं वाटलं की या माणसाने आपल्याला काय काय देऊन ठेवलं. म्हणजे ह्याच्याकडे सगळे स्टॉलवर्ड्स एकत्र येऊन जर काम करणार असेल ना त्याला RK बॅनर असं आपण लिहूया असं मला खरं वाटलं. कारण यू हॅड लता दिदी, मुकेश साहेब, तुम्हाला रफी साहेब आहेत, तुम्हाला आशाबाई आहेत, त्यासोबतच संगीतकारांची एक वेगळी संचय आणि काय नाही आहे. असं असताना तुमचे आवडते संगीतकार जर मी विचारला, आता असं तुम्ही असे लिस्ट केली असेल अरे 1 2 3 4, पण आवडते संगीतकार आणि का? मला वाटतं आपल्या प्रत्येक कलाकारालाच असं होतं की तो कुठल्या ना कुठल्या तरी संगीतकाराबरोबर कनेक्टेड असतो आणि तो इन्स्पायर होतो आणि तिथनं खऱ्या अर्थाने कुठेतरी तुमची कलाकार म्हणून एक जर्नी चालू होते. मला कोणाचं तरी गाणं इतकं आवडतं की मला असं वाटतं की अरे मला असं गाणं करता यायला पाहिजे. आणि तीच खऱ्या म्हणजे कलाकार जो बनण्याची सुरुवात आहे ती तिथपासून होते. आणि लहानपणी असताना आपल्याला कुठे माहिती असतं की कुठल्या संगीतकाराचं गाणं आहे, कुणी गायलं आहे, काय आहे. आपल्याला फक्त गाणं आवडत असतं. आणि माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये अर्थातच जी गाणी मला आवडायची ती पंचमदांची आवडायची. अर्थात मी म्हणजे जे संगीतकार मला आवडतात, मदन मोहनजी असतील, आता तू उल्लेख केलास राज कपूर, शंकर जयकिशन, जे पायोनियर होते, ज्यांनी खऱ्या अर्थाने एक सिनेमॅटिक म्युझिक आपल्या इंडस्ट्रीला दिलं. आणि म्हणजे गंमत म्हणून एक आपण अभ्यास केला तर भैरवीमध्ये कितीतरी कंपोजिशन्स आहेत, शिवरंजनीमध्ये शंकर जयकिशन यांनी कंपोजिशन्स केलेले आहेत. तर मला वाटतं की ते पायोनियर संगीतकार होते आणि आमची जनरेशन ज्या खऱ्या अर्थाने प्रभावित झाली ते पंचमदा. आता माझ्या आयुष्यामध्ये एक इतका मोठा योग होता की मी जेव्हा मी आणि विश्वेत आम्ही दोघंही पुण्याचे होतो आणि मी जेव्हा पुण्यातनं मुंबईमध्ये आलो तेव्हा पंचमदांचे म्युझिक अरेंजर म्हणजे बासू मनोहरे यापैकी मनोहरी सिंग जे सॅक्सोफोन प्लेअर होते
त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. क्या बात. आणि तो माझा हार्डली दुसरा शो असेल यार, की मी मुंबईमध्ये आलो आहे आणि साक्षात मनोहरी सिंग माझ्यासमोर उभे होते आणि त्यांच्याबरोबर सिंथेसायझर वाजवायची संधी मला मिळाली. आणि त्यानंतर त्यांना माझ्यात काहीतरी दिसलं असावं म्हणून त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ते मला बोलवायचे. आणि मला असं कळायचं नाही कधी कधी की हे अरेंजमेंट कसं केलं, म्हणजे याच्यामागचा विचार काय. तर ते मला घरी बोलवायचे आणि ते सांगायचे हे बघ हे असं केलं आहे. आणि त्यांनी मला काही त्यांचे ओरिजिनल स्कोअरसुद्धा दाखवलं की कसं ह्याच्यामागचा विचार काय. सो मला असं वाटतं की एक परिपूर्ण ॲकम्प्लिश्ड असा जर का कोणी संगीतकार असेल तर ते पंचमदा आहेत. म्हणजे जेव्हा आपण त्यांचं एखादं रोमॅन्टिक गाणं ऐकतो ते तितकंच भारी असतं, एखादं क्लासिक गाणं ऐकतो ते तितकंच भारी असतं, एखादा कॅबरे असतो तो तितकाच भारी असतो. यू नेम अ जॉनर आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचा ग्रेटनेस आपल्याला दाखवला आहे. सो माझ्या खरंच हृदयाच्या खूप जवळचे संगीतकार पंचमदा आहेत. पंचम फॅन फॉर एव्हर. म्हणजे माझं मत असं आहे की सगळ्या संगीतकारांचे संस्कार होत असतात. अगदी जुन्या काळा म्हणजे सैगलच्या काळापासूनची गाणी ऐकलेली आहेत आपण. आणि बंगला बने सगळं सो सी रामचंद्रनपासनं ते आत्ताचे जतीन ललितपासनं अगदी ज्या वेळेला मी म्युझिकमध्ये नव्हतो तोपर्यंतचं मी सगळं बोलतोय. तर ह्या सगळ्यांचे खूप मोठे संस्कार आहेत आणि त्यांची जे काही अजरामर काम आहे त्याने एक शिक्का मारलेलाच आहे. पण जेव्हा मी एखादी चाल करतो, जेव्हा मी एखादं गाणं करतो तेव्हा मला ते कोणाच्या जास्त जवळचं वाटतं. एक हलकं जरी एक केस एक धागा जरी असं थोडंसं एक काहीतरी छोटंसं रिफ्लेक्शन इम्प्रेशन, आपल्यावर संस्कार असतात म्हटल्यानंतर ते इम्प्रेशन आपल्या कामातनं रिफ्लेक्ट होत असतं असं माझं मत आहे. तर ते मला असं वाटतं की ते कुठंतरी पंचमदांशीच कनेक्ट होतं. ती व्हाईब म्हणा किंवा ते असेल काय इम्प्रेशन आय डोंट नो. तर मला असं वाटतं की ते पंचमदांचंच. आणि जसं अविनाशचा मनोहरीदांचा एक अनुभव आहे तसं माझा असा अनुभव आहे की मी पहिल्यांदा जेव्हा मुंबईत आलो होतो त्यावेळेला एक अल्बमचं काम मी केलं होतं आणि कंपोज अरेंज केलेलं होतं. आणि तर ते आमचं रेकॉर्डिंग होतं आणि त्या प्रोड्युसरनी आम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला सगळ्यात भारीतले भारी टॉप मोस्टचे म्युझिशियन तुम्ही वापरायचे त्या अल्बमसाठी. आणि आम्ही सॅक्सोफोन कोण वाजवतं मनोहरीदा आम्हाला सगळ्यांनी सजेस्ट केलं होतं. व्हायोलिन कोण वाजवतं सोलो व्हायोलिन सुरेश लालवाणी. ही नावं मला हळूहळू त्यावेळेला कळली कारण तोपर्यंत हे एक्सपोजरच नव्हतं. आणि ज्या दिवशी मनोहरीदा आले वाजवायला तर त्यांनी ते गाणं ऐकलं आणि म्हटले बहुत अच्छा गाणं आहे, बहुत अच्छा पीस डिझाईन किया आपने, लिखा है आपके पास. आम्हाला कुठे लिहिता येते, आम्ही आपल्या कीबोर्डवरती प्रोग्रामिंग करणारी पोरं होतो त्यावेळेला. तर म्हटलं सर नाही लिखा है. कोई बात नहीं मैं लिख लेता हूँ. म्हणून त्यांनी सगळं तो स्वतः पीस लिहून घेतला त्यांच्या म्युझिकल लँग्वेजमध्ये आणि त्यांनी तो वाजवला. त्याच्यानंतर एक जाता ते म्हटले की बहुत अच्छा, बहुत दिनों बाद एक कुछ मेलोडियस काम बजाया मैंने. मुंबई में तो चलता ही रहता है म्यूज़िक, तो हर दिन फैक्ट्री है यहाँ पे, आप पूना से आए हो तो बहुत अच्छी बात है और आपके लिए बहुत बहुत आशीर्वाद. खूप मोठा क्षण होता तो. अशा मोठ्या माणसांनी त्यावेळेला आशीर्वाद देणं की ती एक उमेद तुमची जागी करून जाते आणि पुढे ती आयुष्यभर पुरते.
नॉस्टॅल्जिया जो झाला असेल तर तुम्हा दोघांना किती झाला असेल त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला झाला आहे. आणि हेच त्यांचं म्हणजे काय म्हणतो ना, मी नेहमी हा पोतडी हा शब्द वापरतो अविनाश सर. का? कारण आपल्याकडे जी पोतडी आहे त्याच्यात अनेक गोष्टी आपण भरून ठेवल्या आणि ते आपण पुढे घेऊन जाणार आहोत. आणि अशा अनेक पोतडीत आता तुम्ही पण गोष्टी भरताय. त्याचं एक म्हणजे द म्युझिकल बाय अविनाश विश्वजित, तो म्हणजे फुलवंती हा सिनेमा. जो सिनेमा खऱ्या अर्थाने जेव्हा आला तेव्हा अनेक लोकांना असं वाटलं आता इलेक्शन पिरियड आहे, सिनेमा कुठे आणतात. पण तो सिनेमा 50 दिवस सिनेमागृहात चालला. लोकांनी याची गाणी ऐकली, ते गाण्यावर रील केले गेले. प्राजक्ताचं काम प्रचंड आवडलं, कश्मीरचं काम प्रचंड आवडलं, म्युझिक आवडलं आणि टेक्निकल गोष्टींचं पण कौतुक तेवढ्याच ताकदीने केलं गेलं. मग ते म्युझिक तुमचं असेल आणि महेश लिमये द ग्रेट सिनेमॅटोग्राफर यांचं कौतुक किंवा उमेश सरांचं कौतुक असेल. किती भारी वाटतं जेव्हा संपूर्ण संचाचं कौतुक होतं आहे, फक्त कलाकारांचं नाही संचाचं कौतुक होतं आहे. किती भारी वाटतं विश्वास सर. ॲक्च्युली फुलवंतीची जेव्हा स्टार्ट झाली होती तिथे मी थोडंसं येईन. प्रवीणने आणि स्नेहलने आम्हाला त्यांच्या ऑफिसवरती बोलावलेलं होतं आणि पहिलं रीडिंग झालं होतं. माझं आदरणीय श्रद्धास्थान बाबासाहेब पुरंदरे त्यांची कादंबरी म्हटल्यानंतर मला तिथे कळलं की बाबासाहेब पुरंदरेंची फुलवंतीवरती आपण करतोय. म्हटलं क्या बात आहे. म्हणजे तिथेच एकतर एक चार्ज डोक्यात आलेला होता की अरे काय आता काय करूयात. असं पाया सरसावून बसलो होतो आम्ही रीडिंग ऐकायला. आणि आउटस्टँडिंग असा स्क्रीन प्ले स्नेहलने रीड केला. तो वाचला आमच्या सगळ्यांसमोर. महेश लिमये होता, सगळेच ॲक्टर होते, युजे होता, प्राजक्ता होती, युजे, सगळेच टीम होती अख्खी. आणि कमालीचा जे रीडिंग होतं ना, म्हणजे काय होतं ना की कुठल्याही आपण एखादं दीप प्रज्वलन करतो त्यानं जो एक प्रकाश पडतो ना, तिथनं वातावरण कसं बदलतं बघ. की तो जे बदलतं ना वातावरण, त्यानं एक पॉझिटिव्ह ऊर्जा सगळेजण घेऊन जातात. एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट वाटते की शेवटी चित्रपट हे माध्यम आहे ना, हे एक ड्रीम आहे. म्हणजे हा चित्रपट, हे गाणं, ही सिच्युएशन ही कसं दिसणार आहे. तर मला वाटतं प्रवीण बरोबर काम करत असताना, म्हणजे आपण धर्मवीर तू आता उल्लेख केलास, तर त्याची एक गंमत अशी आहे की आम्हाला कोणाला ते काही दिसलेलं नसतं, पण पहिल्या दिवसापासून प्रवीणला मात्र सगळं चित्र इतकं क्लिअर असतं की काय होणार आहे, कसं दिसणार आहे, कोण कुठे उभं असणार आहे. म्हटलं बरं, म्हणजे आम्ही पहिली फिल्म जी केली होती ती होती हंबीरराव मोहिते. त्याच्यानंतर जी फिल्म केली होती धर्मवीर, त्यात आमचं एक गाणं होतं भेटला विठ्ठल, जे ज्या गाण्याच्या नरेशनच्या वेळेला प्रवीणने असं सांगितलं होतं, तेव्हा त्याला हे माहिती नव्हतं की लोकेशन रेकी झालेली नव्हती. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की एक खूप मोठी नदी आहे आणि त्या नदीच्या मध्ये दगड आहे आणि तिथे आनंद दिघे साहेब बसलेले आहेत आणि तिथे हे गाण्यात हे त्यांचे पाय धुतात आणि तिथे हे, आणि त्यांनी जे आम्हाला सांगितलं होतं ना, त्या फ्रेमला तसं ते आलेलं आहे. आणि मला खूपदा असं वाटतं की असे अनेक कामं तुमच्या आयुष्यात नेहमी हो. खरं तर आपण आता शेवटाकडे आलो आहे कार्यक्रमाच्या आणि तुम्ही एका गाण्याचा उल्लेख केला, त्याच्याने मला कार्यक्रमाची सांगता करायची. कारण एवढ्याच वर्षांनंतर आपल्याला गुरुपौर्णिमेचं गाणं नव्हतं हे आम्हाला ठाऊकच नव्हतं. आणि तुमचं आल्यानंतर आत्ता आपल्याला गाणं मिळालं आहे. जसं आपल्याला चिकमोत्याची माळ असेल किंवा आपल्याला ऐका सत्यनारायणाची कथा असेल, हे गाणं तुमच्या वाटेला येणं आणि तुम्ही ते करून दाखवणं हे आमच्यासाठी खूप गर्वाचं आहे की आमच्या गुरूंसाठी आम्ही कुठलं गाणं जरी आमच्या रीलवर ठेवत असलो एक न्यू जनरेशन म्हणून, तरी आम्ही हेच गाणं ठेवतो. थँक्यू सो मच फॉर दॅट. फक्त आता नेहमी मी सगळ्यांना विचारतो, जे कलाकार इकडे येतात, इकडे निलेश आले, तिकडे अनेक कलावंत येतात, येणाऱ्या काळात जर तुम्हाला एका वाक्यात म्हणावं लागेल की काय झालं पाहिजे आपल्या म्युझिक इंडस्ट्रीसाठी अविनाश सर, कारण तुम्ही दोघंही, तुम्ही नव्या पिढीबरोबर पण काम करताय, तुम्ही आत्ताचं युग पण बघताय, एका वाक्यात जर तुम्हाला सांगायचं की ही गोष्ट 2025 झालीच पाहिजे संगीतसृष्टीसाठी, ती कोणती असेल आणि का? मला वाटतं उत्तम चित्रपट निर्मिती आणि प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन चित्रपट बघणं. व्हेरी ट्रू. मला असं वाटतं की नव्या वर्षामध्ये लोकांनी मोबाईल बाजूला ठेवायला पाहिजे. काय आहे, म्हणजे मी हे का म्हणतोय की थोडासा तरी बाजूला ठेवा काही काळापुरता. कारण काय होतं ना की त्या रील्समुळे म्हणा किंवा इतर अनेक गोष्टींमुळे म्हणा, स्क्रोलिंगच्या सवयीमुळे म्हणा, आपला एक ठहराव आयुष्यातनं निघून जायला, टाइम स्पॅन आपण पटापट आपल्याला समोर येणारं भराभर सरकवायचं असतं आणि काही गोष्टी होल्ड होतात, काही नाही होत. पण काय होतं की त्यामुळे एक गमतीशीर असा किस्सा घडायला लागला की 1-1 मिनिटाची गाणी व्हायला लागली आणि त्यातनं होतंय काय की लोकांना पूर्ण गाणंच माहिती नसतं आणि ह्याचे ड्रॉबॅक्स खूप आहेत.
काही म्हटलं तर प्रोज कॉन्स आहेत, मला त्या डिटेलमध्ये पडायचं नाही, पण एक सुंदर काम आणि सुंदर कलाकृती जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवलात नवीन वर्षामध्ये तर अजून जास्त मजा येईल. ते खरंच होऊ दे. खूप खूप धन्यवाद. आज वेळ काढून तुम्ही इकडे आलात आणि नवीन वर्ष आमच्यासोबत साजरा केलात. आणि कारण मी म्हटलं, कारण ते गाणं खूपच लोकांचं फेवरेट आहे आणि गुरुपौर्णिमेचं गाणं कोणतं तर ते आणि ते तुमच्या वाटेला आलं. धर्मवीर सिनेमा हा टॉप 5 सिनेमामध्ये यावर्षी मोडला जातो आणि खऱ्या अर्थानं तो का तर त्याचा अर्थ तुमचं म्युझिक पण आहे आणि सगळ्या टीमची मेहनत पण आहे. त्याच्याने आपण सांगता करत थँक्यू सो मच फॉर कमिंग. तस्मै श्री गुरवे नमः. गुरु माझं गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. थँक्यू 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 थँक्यू.